आपलं बोट कापलं अनावधानानं, तर ती वेदना फक्त बोटापर्यंत मर्यादित नसते. कळत नकळत त्याची जी वेदना आहे ती पूर्ण शरीराला सोसावी, सहन करावीच लागते. हो, साधी हळद लावली किंवा त्याच्यावर पाणी पडलं तरी येणाऱ्या मुंग्या, होणारी वेदना चुनचुन ती सगळ्या शरीराला जाणवते. तसंच मुलांना वाटतं की आपल्या चुका ह्या फक्त आपल्यापुरत्या मर्यादित असतात, तर तसं नाही. मुलांची चूक ही आई-वडिलांना सुद्धा तेवढीच महागात पडते किंवा त्या चुकीला आई-वडिलांना सुद्धा तेवढंच सामोरं जावं लागतं आणि हाच नियम कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला लागू पडतो. कुटुंबातील एक व्यक्ती जरी चुकली वागायला किंवा अन्य कोणत्याही गोष्टीत, तर त्याचा परिणाम, त्याचे पडसाद संपूर्ण कुटुंबावर उमटले जातात. हो, माहीत असलेलं पण तरीसुद्धा वाचनात आलेलं, वाचलेलं, उदाहरणासह वेचलेलं. बघा, पटकन सबस्क्राईब करा. शुभदा शरण्या आणि